काय करायचं मला तर नाही होत आहे बसायला. मी एकदा लास्ट ट्राय मारू. तर आता आम्ही ॲक्टिवा बघून निघालो. त्याचे फीचर्स वगैरे ठीकठाक वाटलं, कॉस्टिंग पण ठीकठाक वाटली. आता नेक्स्ट आम्ही जातो ज्युपिटर TVS वगैरे बघायला. लेट्स सी त्याचं कसं असणार आहे, काय असणार आहे वगैरे फीचर्स, आणि मग आम्ही कम्पेअर करणार आहे आणि मग आम्ही डिसाईड करणार आहोत. नमस्कार गाईज, नमस्कार. वेलकम बॅक टू अ चॅनल ब्लॉगर अनिता. सो सर पण आलेले आहेत आज ब्लॉगमध्ये. फायनली टाईम मिळालेला आहे त्यांना. तर तुम्हाला सांगते, खास मी इथे स्टार्ट करण्याचं रिझन हे आहे की आमच्या इथे पार्किंगला जागा असूनही या माणसाने गाडी कुठे लावली आहे? कोसावर गाडी लावली आहे. कोसावरती एकदम लांब लावलेली असेल. आज तुम्हाला सांगितलेलं की तिथे खूप लांब लावावे लागते, जागा नाही मिळाली तर. आणि जागा असूनही करतो हा असा. मग राग नाही येणार का मला? हे माझा चष्मा बघ ना, असा पूर्ण पर्पल दिसतोय बघ ना, ब्लू. कसली भारी दिसते. मला तुम्हाला दाखवते कुठे लावले गाडी. ती इथे सेकंड लास्ट आहे, नाही थर्डला, फोर्थ लास्ट. हां, फोर्थ लास्ट गाडी आमची आहे गाईज. ते चाललो आहे. तर गाईज आम्ही निघालो आहोत घरातून. कुठे जायला सांगते तुम्हाला. तर सगळ्यात आधी आम्ही जाणार आहोत लेन्स कार्डला. लेन्स कार्डला ह्याच्यासाठी, जसं तुम्हाला माहितीच आहे की आमचे चष्मे आलेले आहेत, पण त्याचबरोबर आम्हाला मिळालेली तिथे ऑफरचा लाभ घ्यायला चाललेलो आहोत आम्ही. तर जसं की मी लास्ट टाइमच सांगितलेली, ती ऑफर आम्हाला अशी होती की आम्हाला सनग्लासेस फ्री मिळणार आहे. ग्लासेस नाही, सनग्लास फ्री मिळणार आहे. एकच मिळणार आहे, जो की 15 डेज नंतर येणार होता. बघ, पाऊस आला, मी बोलली होती ना. सो मी खूप हुशार आहे. ठीक आहे, ठीक आहे गाईज. मी याला सांगितलेलं कारने जाऊ, जिथे चाललो आहोत आम्ही. सांगेलच थोड्या वेळात कुठे चाललो आहोत. हा मला बोलत होता की बाईकने जाऊ. तर मी ह्याला आयडिया दिली की कारने जाऊ बेटर ठरेल, बिकॉज पाऊस कधीही येऊ शकतो आणि पाऊस आलेला आहे. सो मी जे बोललेली आहे ते खरं. हा, बरोबर बोललास. तर काय बोलतो ती, बाईकने प्रॉब्लेम होतो की मला तर रेनकोट कंटिन्यू घालून ठेवावा लागतो. आणि मला मग ते थोडंसं, आणि एकतर फाटलेलं आहे गाईज, याचा रेनकोट फाटलेला आहे आणि मला फाटलेला रेनकोट दिलेला आहे, तुम्हाला सांगते. सो त्याला चांगला नवीन भारीतला रेनकोट घेतलेला आहे. आणि मला घेतला तो कसा फालतू होता, तो एकदा पण तू घातला नाही आणि माझे घालत बसलेस. 100 रुपयाचा मी घेतलेला. मला 150 रुपयासाठी तो घे ना, मग तू घे ना 100 घेऊ. आणि नवीन वाला मस्त वाला घेतला, भारीतला. 150 वाला. 150 वाला. याला असं वाटतं की प्रत्येक 150 वाला चांगली असते. 50 रुपयाचा विचार करत बसते ना, अडकते. 100 रुपये पण गेले वाया तुझे ना. ते 100 रुपये तर वायाच गेले ना. ते तो अजून कधीतरी यूज करता येईल ना. पुढे तो आहे, ठेवलाय मी एका ठिकाणी, एका कोपऱ्यामध्ये टाकून ठेवलेला आहे. कधीतरी वापरता येईल गाईज. आणि यू नो, बाई माणसाला असतेच काटकसरीची सवय असतेच. तुम्ही देखील रिलेट करत असाल माझ्या बरोबर. सो हे तुझे टोमणे आहेत ना, प्लीज तुझ्याकडे ठेव, ठीक आहे. तर तुम्हाला सांगत होती की आम्ही चालत लेन्स कार्डला सनग्लास घेण्यासाठी, ज्याची ऑफर आम्हाला आली आहे, मेसेज आम्हाला आलेला आहे. तर आम्ही तो घ्यायला चाललेलो आहे. सो एक्साइटेड. आम्ही सिलेक्ट करून घेणार आणि तो माझा असणार आहे, बिकॉज त्याच्याकडे ऑलरेडी आहे. तो माझा असणार आहे. हे कधी ठरलं? अरे हा, मी लास्ट टाइम बोललेले मी ह्याला देणार आहे, बिकॉज माझा जो चष्मा आहे तो कसलाच भारी आहे. या चष्म्यामुळे मला दिवसाची गॉगलची पण गरज नाही लागत, सनग्लासची गरज नाहीये मला. ऑलरेडी तो असा वाटतं की मी सनग्लासच लावलेला आहे. सो आता आम्ही तिथे चाललेलो आहोत आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगणार आहे, तसं की थंबनेल वरून तुम्हाला कळत असेल, आयडिया आलीच असेल की आम्ही कुठे चाललो आहे. खूप महत्वाच्या ठिकाणी चाललो आहे. एक काइंड ऑफ ड्रीम कम्प्लीट करायला चाललेलो आहोत. ते तुम्हाला थंबनेलवरून कळेलच, पण त्याबद्दल आपण थोड्याच वेळात चर्चा करूया गाईस. तर गाईज आम्ही पोहोचलो आहोत लेन्स कार्ड जवळ आणि आता आम्ही जात आहोत तिथे. तर कसं वाटलं? एक नंबर. फायनली आम्ही सनग्लास घेऊन बाहेर निघालेलो आहोत आणि तुम्हाला दाखवते कसलाच भारी आहे.
सनग्लास, जो की आम्ही दोघे देखील वापरू शकतो. आधी मी ह्याला चान्स दिला की तू डिसाईड कर, म्हणजे असं नको व्हायला की मी घेतला आणि त्याला सूट होत नाही, त्यामुळे त्याने घेतला त्याला सूट होणार आणि मी लावून बघितला की तो मला पण सूट होतोय. सो मग आम्ही दोघे पण वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्हाला दाखवते. सो हेअर इट इज. कसलाच भारी आहे बघा. सेम माझा चष्मा तसाच वाटतोय मला, गोल गोल सर्कलवाला. पण हा याच्यावरती ऍक्च्युली खूप छान वाटत होता. तुम्हाला सांगते लिटरली ह्याने 15-20 मिनिटं घेतलेत. 15-20 मिनिटं ना, 15-20 मिनिटं झाली असेल ना सिलेक्ट करायला. हा घेतो, हे लावतो, ते लावतो, ते लावतो, ते लावतो, ते लावतो, सगळंच लावून 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 आम्ही सगळं त्याचं पूर्ण सगळे जे त्याच्याकडे सिलेक्शन होतं सगळं ट्राय केलं आणि मग फायनल कन्क्लुजन इज दिस, जो की दोघांमध्ये छान वाटतोय. आणि आता हे डन आहे. फर्स्ट वर्क इज डन. आता आम्ही चालू सेकंड वर्ककडे. वर्क नाही आहे, सेकंड डेस्टिनेशनला. थोड्याच वेळात सांगते तुम्हाला काय आहे. तर गाईजांनो आम्ही चाललो आहोत सेकंड डेस्टिनेशनला. थंबनेल वरून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आम्ही कुठे चाललो आहोत आणि काय घेणार आहोत. तर तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया आपण त्याच्यावरती आणि सांगणार आहोत. सो आता हा सांगणार आहे की आम्ही कुठे चाललो आहेत, काय घेणार आहे आणि का घेतोय. आणि सांग बोल, स्टार्ट. तर गाईज, बरेच दिवस आम्ही विचार करत होतो घरात एक स्कूटी हवी आहे. स्कूटी, येस. बिकॉज माझ्याकडे बाईक आहे, पण नॉर्मल भाजीपाल्याला इथं नॉर्मल ठिकाणी झालं ते बाईक काढायला खूप अवघड होतं. गाडी एवढी हाते आणि प्रत्येक ठिकाणी 4 व्हीलर पण नाही घेऊन जाऊ शकत. त्याच्यामुळे आम्ही विचार करतो एक स्कूटी घ्यावी. आणि स्कूटीमध्ये पण सेकंड हँड घ्यायची की नवीन घ्यायची त्याच्यात पण आम्ही कन्फ्युज होतो. बिकॉज आता ते E20 फ्यूलमुळे सेकंड हँड घेण्यामध्ये काय अर्थ नाही. ऍव्हरेज नाही पडणार, इंजिनचं काम निघत राहील. जिथं माझी बुलेट पहिले मला 30-35 ऍव्हरेज जात होती, मला ती 25 ते 28च्या मध्ये देते. त्याच्यामुळे आता आम्ही विचार केला की एक स्कूटी घ्यावीच. ही पण चालवेल, मला पण चालवायला भेटेल. तर आम्ही कोणती घेऊ त्याच्यामध्ये कन्फ्युज आहे. तर मार्केटमध्ये आम्हाला एकदम बेसिक वाली घ्यायची आहे. आम्हाला त्याच्यात काही नको ऍक्सेसरीज, जास्त चार्जिंग काही नकोय. ऍक्सेसरीज म्हणजे त्याच्याबरोबर येतं ना रे हेल्मेट वगैरे, तू बोलला ते मला नाही बोलत आहे का. जास्त म्हणजे डिजिटल मीटर, चार्जिंग केबल, असं एवढं काय नको. बेसिक सगळ्यात स्टार्टिंगचा व्हेरियंट पाहिजे. तर त्याच्यामध्ये आम्ही कन्फ्युज आहे की ऍक्टिवा घ्यायची की ज्युपिटर घ्यायची. अजूनही कन्फ्युज अजूनही कन्फ्युज आहोत. आता सध्या आम्ही बघायला जाणार आहोत आणि आवडली तर बुक करू. येस, आता आम्ही ऍक्च्युली फक्त बघायला जाणार आहोत आणि डिसाईड करणार आहोत की कोणते बेटर होणार. आम्ही सगळ्यांचे फीचर्स बघणार आहोत की ज्युपिटरचे फीचर्स काय आहे, ॲक्टिवाचे फीचर्स काय आहेत, अँड अजून काय काय जे असतात अजून आहेत व्हरायटी ऑफ ब्रँड्स स्कूटीचे, तर ते देखील असतील, तर त्याचे देखील बघणार आहोत आणि कंपॅरिझन करणार आहोत की कोणते फीचर्स चांगले आहेत आणि जे आम्हाला आमच्या बजेटमध्ये पण असतील आणि जे आमच्यासाठी चांगले असतील, तर त्याप्रमाणे मग आम्ही डिसिजन घेणार आहोत. सो लेट सी कसं असणार आहे. आणि इन केस जर आम्हाला तिथे एखादी आवडली की असं वाटलं की हिचे फीचर्स चांगले आहेत आणि ही फायनलाइज करण्यासारखी आहे, तर आम्ही ती फायनलाइज देखील करणार आहोत. सो लेट सी. आणि काहीच ठरत नाही, हे आमचं नेहमीच आहे. आम्ही सडन डिसिजन घेतो. जर आवडलं तर फायनलही करू शकतो, नाही आवडलं तर खाली हात देखील घरी येऊ शकतो. तर आमचं अजून काही कन्फर्म नाही, तर तिथे गेल्यावरच कळेल. अँड तर तुम्ही ब्लॉगमध्ये कनेक्टेड राहा शेवटपर्यंत, तर तुम्हाला कळेल की काय होत आहे. आणि तुम्हाला दाखवते ट्रॅफिक. 4 व्हीलरमध्ये निघायचा हा एक थोडासा प्रॉब्लेम देखील होतो की आपण ट्रॅफिकमध्ये अडकतो. आता जर 2 व्हीलर असतील तर कदाचित आम्ही साईडने गेलो असतो, हो ना. ठीक आहे ना, ठीक आहे. ऍटलीस्ट आम्ही व्यवस्थित बसून तरी जातोय 4 व्हीलरमध्ये. आणि तुम्हाला सांगते स्कूटी घेण्यामागचं आमचं एक्झॅक्ट रिझन हे आहे की आता आमच्याकडे बुलेट आहे, ती घेऊन आम्ही डेली स्टेशनला ट्रॅव्हल करतो. पण ह्याचं म्हणणं हे, मला गाड्यांबद्दल एवढं नॉलेज नाही आहे, फ्रँकली स्पीकिंग मला एवढं नाही माहिती. बट जेवढं मी याच्यावर डिस्कस केलं त्याच्यावरून मला हे कळलंय की कम्पेअर टू बुलेट स्कूटीचा जो मायलेज असतो तो चांगला असतो, राईट. तर ती थोडी आम्हाला व्यवस्थित पडेल ट्रॅव्हलिंग वाईज. अँड सेकंड थिंग की स्कूटीमध्ये स्पेस मिळतो आपल्याला हेल्मेट ठेवण्यासाठी. जो हेल्मेट बाहेर आम्ही ठेवतो, आता सध्या पावसामध्ये भिजतो, तर तो ठेवायला आम्हाला एक जागा मिळेल.
थर्डली जर कुठे आम्ही गेलो शॉपिंग करायला, नॉर्मली घरातलं सामान घ्यायला डी मार्ट वगैरे मध्ये, तर तिथे गेल्यानंतर ते सामान ठेवायला देखील प्लस जागा मिळून जाईल. प्रत्येक ठिकाणी 4 व्हीलर घेऊन जाणं आम्हाला कम्फर्टेबल म्हणजे पॉसिबल होत नाही. प्रत्येक ठिकाणी 4 व्हीलरला पार्किंग असेल नसेल त्याचा प्रश्न असतो, त्याच्यामुळे ते थोडंसं कठीण होऊन जातं. पण 2 व्हीलर असली स्कूटी तर ते इझी होईल आणि ते सामान देखील आम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकतो. हे आमचं थर्ड आहे. तर अशा प्रकारे 2-3 गोष्टी आहेत ज्या आम्हाला कम्पेअर टू आमच्या ज्या आता गाड्या आहेत त्याच्यापैकी ते स्कूटी जरा ठीक वाटते, म्हणून आम्ही डिसाईड केलं की स्कूटी घेऊया. 1 eternity later. काय करायचं मला तर नाही होत आहे बसायला. मी एकदा लास्ट ट्राय मारू, पण जसं मी शिकेल तसं मग मे बी होईल ना. त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटत नाही की तुला नाही होणार. तुला असं वाटतं काय? हाच मॉडेल आहे ना यांच्याकडे, अजून नाही आहे ना. हा काय तू बोलला बेसवाला. ह्याच्यावर ॲक्सेसरीज काय काय मिळणार? तर असतंच ना. हां हां काय करतोयस? आपलं हे म्हणजे असं नसतं ना आपलं, म्हणजे आपण अजून फिक्स नाही केलं आहे, अजून आपल्याला बघायच्या आहेत बाकीच्या गाड्या. चला तर गाईज आता आम्ही बघून ॲक्टिवा बघून निघालो आहोत. आता आम्ही ज्युपिटर वगैरे बघायला जाणार आहोत. लेट्स सी बाकीचं कसं असणार आहे. ॲक्टिवा तर ठीकठाक वाटले, तर आता आम्ही ॲक्टिवा बघून निघालो. त्याचे फीचर्स वगैरे ठीकठाक वाटलं, कॉस्टिंग पण ठीकठाक वाटले. आता नेक्स्ट आम्ही जात आहोत ज्युपिटर TVS वगैरे बघायला. लेट्स सी त्याचं कसं असणार आहे, काय असणार आहे वगैरे फीचर्स, आणि मग आम्ही कम्पेअर करणार आहे आणि मग आम्ही डिसाईड करणार आहोत. हां आज फायनल केलं, बुक केलं तर कधीपर्यंत बघू. ही कोणती आहे? ज्युपिटर. आमच्याकडे व्हरायटी अवेलेबल आहे. ही ॲक्टिव्ह आहे. 125 110 काय असतं? ही 125 आहे आणि ती बाहेर बघितली तर 110 ना. तर गाईज जाणो आम्ही निघालो आहोत घराच्या दिशेने. फायनली तुम्हाला सांगते वाजलेत किती? 5 वाजलेत. आणि घरातून किती वाजता निघालो? आपण 1च्या दरम्यान. 1 वाजता आम्ही निघालो होतो घरातून. 4 तास बाहेर घालवले. 5 वाजलेत. 4 तास बाहेर होतो, अर्धा वेळ तर फिरलो. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगते की काय काय झालं. आम्ही आधी गेलो शोरूम मध्ये, स्कूटी बघितल्या आम्ही, बऱ्याच टाईप ऑफ स्कूटी बघितल्या. ॲक्टिवा बघितली, ज्युपिटर, TVS अँड ज्युपिटर इज सेम राईट. देन अजून कोणती बघितली ती? एव्हेनिज वगैरे होती. मला नाव प्रॉपर येत नाही प्रोनाऊन्सिएशन, पण आम्ही 5-6 व्हरायटी ऑफ स्कूटी बघितली. हा तर एवढ्या स्कूटीज बघितल्या आम्ही. 2-3 शोरूम फिरलो आणि मग त्याच्यानंतर आम्ही बराच टाइम घेतला डिसिजन घ्यायला. तुम्हाला सांगते की आम्ही आधी डिसाईड करणार नव्हतो, जसं की ठरवलं होतं की आम्ही फक्त बघून येणार होतो. पण तुम्हाला माहिती आहे की आम्ही काहीतरी वेगळं करून येतो. सो मग काय झालं, मग आम्ही बाहेर आलो. बराच वेळ घेतला डिसाईड करायला. बाहेर म्हणजे सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही टाइम घेतला आणि डिसाईड करायला घेतलं. मग आम्ही डिसाईड केलं
बिकॉज आम्हाला त्या सगळ्या व्हरायटी मधली एक स्कूटी खूप आवडली. बिकॉज तिचे जे फीचर्स होते ते आम्हाला मॅच वाटले, ते फीचर्स आम्हाला चांगले वाटले आणि आम्हाला जसं पाहिजे होतं आमच्या बजेटप्रमाणे आम्हाला कम्फर्ट पडेल असं. अँड आम्हाला जसं पाहिजे होतं की आमचं जे हे होतं माइंडमध्ये की या सगळ्या गोष्टी त्या ह्याच्यात असल्या पाहिजे स्कूटीमध्ये, तर ते सगळं त्या स्कूटीमध्ये आहे गाईज. आणि त्याच्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की वाय नॉट की आम्ही ती फायनल करावी. मग आम्हाला राशी वाजते. मग फायनली मग आम्ही त्या शोरूम मध्ये गेलो आणि आम्ही ती स्कूटी फायनल केली गाईज, फायनल केली, बुक केली. सो आर यू हॅपी? व्हेरी मच हॅपी. गाडी छोटी असो किंवा मोठी, गाडी घेण्याची मजा असते गाईज, ती वेगळीच असते, वेगळी. जो हॅपीनेस आता आम्हाला फील होतोय ना, मला असं जमत नाही चला, पण तुला घेण्यासाठी मी अशी झाली. सो जो हॅपीनेस जो असतो ना घेतल्यानंतर तो वेगळाच असतो, एकदम नेक्स्ट लेवल असतो, तो आता आम्हाला होत आहे. तर गाईजांनो तुम्हाला जसं की सांगितलं आम्ही फायनल केली गाडी, फायनल केली आम्ही स्कूटी. आणि ती कोणती स्कूटी आहे ते तुम्हाला आता नाही सांगणार आहे, ते तुम्हाला लवकरच कळेल ज्या दिवशी आम्ही स्कूटी डिलिव्हरी घ्यायला जाणार, ज्या दिवशी आम्ही ती घ्यायला जाणार, घरी आणणार, त्या दिवशी त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळणार की ती कोणती स्कूटी आहे. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला माझ्या चॅनलवरती अपडेट राहायचं आहे. गाडी तो टूट आवाज येतोय. सो त्यासाठी तुम्हाला चॅनलवरती अपडेट राहायचं आहे. माझे सगळे व्लॉग्स सगळे म्हणजे जे आता येत राहतील ते बघत राहा. स्कूटीचा व्लॉग देखील लवकरच येईल गाईज, तुम्हाला लवकरच कळेल. बिकॉज आज आम्ही बुक करून आलोय आणि ते बोलले आहेत की हार्डली 10-1 दिवस लागेल ती स्कूटी यायला. बिकॉज नंबर प्लेटचा सिरीज नाही आहेत, इश्यू आहे, तर तो रिझॉल्व्ह व्हायला 1-2 दिवस जातील. तर ती गाडी तर येईल 2 दिवसात, गाडी शोरूमला येईल, पण विदाऊट नंबर प्लेट गाडी घरी आणणं इट इज रिस्की. आणि एवढी मोठी रिस्क आम्ही तरी नाही घेणार, बिकॉज आम्ही भारताचे नागरिक आहोत. अशी चुकीची कामं आम्ही करत नाही गाईज. तर ज्या वेळेला नंबर प्लेट येणार 10 दिवस लागतील असं ते बोलले, तर 10 दिवसानंतर ती गाडी आमची येणार आणि ती कोणती असणार आहे ती त्या दिवशीच तुम्हाला कळणार. तोपर्यंत तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही गेस करू शकता कमेंटमध्ये की ती गाडी कोणती असणार आहे, स्कूटी कोणती असणार आहे. बघू तुमच्यापैकी कोण करेक्ट गेस करताय. तर हा व्लॉग एकंदरीत असा होता, शॉर्ट अँड स्वीट व्लॉग जो की होता आमचा गाडी बुकिंगचा. तर नक्की सांग काय केलं, एसी बंद केले, तुला काय बोलायचं, तुझे काय विशेष टिप्पणी? काय नाही, वरती गेल्या बोलू ना, घरी गेल्यावर नाही बोलायचं, हा व्लॉग इथे सेंड करायचं. काय बोलायचं घरी गेल्यावरती, वेगळं काय बाकी आहे बोलायचं? हा ठीक आहे, तुला काय बोलायचं तर मग मी कंटिन्यू करते, अदरवाइज मी एंड करते. शुअर, पक्का? तर गाईज अशा प्रकारे हा आजचा व्लॉग होता. नक्की कळवा कमेंटमध्ये तुम्हाला कसं वाटलं. तर भेटू अशाच एका नवीन व्लॉगला. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग कसा वाटला ते देखील सांगा. आणि स्टे ट्यून, कळेल तुम्हाला लवकरच कोणती गाडी आहे. तर भेटू नवीन व्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय तर कर. बाय गाईज. बाय गाईज.